हुंड्याच्या लोभापायी एका सासऱ्यानं आपल्या सुनेला जिवंत जाळल्याची दुर्घटना घडलेली आहे। पाटील कुटुंब जे कल्याणच्या भागामध्ये राहत होतं त्यांच्या घरी ही घटना घडल्याचं समजतंय। 8 वर्षापूर्वी राजू पाटीलचा विवाह अर्चनाशी झालेला होता आणि तेव्हापासून हुंड्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातोय। राजूला नवीन घर घेण्यासाठी अर्चनाच्या वडिलांकडून 10 लाख रुपये हवे होते आणि त्यासाठी तो सातत्याने मागणी करत होता। त्यांनी कसेबसे 4 लाख रुपये जमवून दिले, मात्र तरीही अर्चनाचा छळ थांबला नाही। अखेर मंगळवारी सकाळी ती स्वयंपाक करत असताना मागून येऊन सासऱ्यानं तिच्या अंगावर रॉकेल टाकलं आणि तिला पेटवून दिलं। अर्चना 95% यामध्ये भाजली आणि तिने दिलेल्या जबानीवरून कल्याण पोलिसांनी सासरा इंद्रसिंग पाटील आणि पती राजू पाटील यांना अटक केलेली आहे। इंद्रसिंग हुलसिंग पाटील यानं तिथं रॉकेलचा कॅन घेऊन तिच्या अंगावर टाकून तिला जाळल्याबाबत ती जळाली। त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिनं स्टेटमेंट दिले की तिला सासऱ्यानं ह्या त्रास असल्यामुळं जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। सासूही त्याच्यामध्ये जखमी झालेली आहे। तिला रुक्मिणी हॉस्पिटल ॲडमिट केलेला है। हम तो उधर गांव में रहते, गांव में उधर जलगांव में, तो उन्होंने उसके साथ बहुत भानगड़ तंटा बहुत किया है। पहले मुझे जब से उसकी शादी हुई, जब से उसका भानगड़ तंटा चालू ही था। हमको समझा कि आज ये दिन तक केला है। उन्होंने पैसे की भी हमारे पास मांगनी की थी, वो भी हमने पैसे भी दिए, वो मेरे पैसे वापस भी नहीं दिया। जब भी वो मेरी लड़की को जला के खाक कर दिया है। उसको सजा होना चाहिए, जितनी कड़क सजा होगी तो समाज में ऐसा परत नहीं होने वाला, ऐसा सजा होना उसको चाहिए।